हाय एव्हरीवन, मी आहे दिव्या आणि आज मी घेऊन आलेली आहे सेल्फ मेकअप ट्युटोरियल विथ अफोर्डेबल प्रोडक्ट्स. सर्वात आधी मी ते यूज करत आहे पतंजलीचं एलोवेरा जेल. गाईज, मी तुम्हाला सांगते, एलोवेरा जेल हे माझं फेवरेट आहे कारण की माझी ऑइली स्किन आहे आणि ऑइली स्किनसाठी जेल बेस्ड प्रोडक्ट्स हे बेस्ट वर्क करतात. नेक्स्ट मी ते यूज करत आहे निवियाचं मॉइश्चरायझर लावून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे स्किनला मसाज करायची आहे, जेणेकरून तुमची स्किन ही वेल प्रेप होईल आणि जो मेकअप करणार आहोत तो वेल सेटल होईल. आणि असेच मेकअपचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नेक्स्ट मी ते यूज करत आहे नायकाचं प्रेप मी अप प्रायमर. तुम्हाला जिथे जिथे ओपन पोर्ट्स आहेत तिथे तुम्हाला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. माझ्या फेसवर तुम्ही बघू शकता मला भरपूर डार्क सर्कल्स आहेत आणि ॲक्ने मार्क्ससुद्धा आहेत. सो ते कवर करण्यासाठी मी ते यूज करत आहे स्विस ब्युटीचं हे ऑरेंज कन्सिलर. हे कन्सिलर लिक्विड फॉर्ममध्ये असूनही तुम्हाला फुल कवरेज देतं, त्यामुळे तुम्हाला हे कमीत कमी लावायचं आहे. नंतर तुम्हाला व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरनी किंवा ब्रशनी तुम्हाला ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. या स्टेपला न्यूट्रलाइज करण्यासाठी मी ते यूज करत आहे मेबलिनचं एज रिवाइन कन्सिलर इन द शेड कॅरामल. आणि नंतर ते व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं आहे. कन्सिलर पूर्ण स्किनवरती ब्लेंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझे सर्व प्रॉब्लेम्स हे हाईड झालेले आहेत आणि मेकअप हा पूर्ण नॅचरल दिसत आहे. जर तुम्हाला मेकअप थोडा हेवी हवा असेल तर तुम्ही फाउंडेशन यूज करू शकता, नाहीतर तुम्ही कन्सिलरपर्यंत स्टेप केला तरीही चालेल. मी इथे यूज करत आहे मेबलिनचं फिट मी फाउंडेशन. हे फाउंडेशन खूप लाईट वेट आहे. माझ्या फाउंडेशनचा शेड आहे 128. हा अगदी माझ्या स्किनला मॅच होतो. आय नो माझ्या स्किनपेक्षा हा 1 टोन फेअर दिसत आहे कारण की इथे लाईट चालू आहे, त्यामुळे फाउंडेशनची तुम्ही जेवढी कमी क्वांटिटी घ्याल तेवढा तो मेकअप नॅचरल दिसतो. आणि नंतर पूर्ण फाउंडेशन हे स्किनवरती ब्लेंड करून घ्यायचं आहे. सेंटरमध्ये जे फाउंडेशन आहे ते जस्ट मानेवरती आणि कानावरती फिरवून घ्यायचं आहे. हे सर्व फाउंडेशन लावून झाल्यावरही तुम्ही माझा बेस हा बघू शकता किती नॅचरल आणि ग्लोई दिसत आहे. नंतर याला सेट करण्यासाठी आपण इथे यूज करत आहे मार्सची ट्रान्सलुसंट पावडर अजिबात ही व्हाईट कास्ट सोडत नाही. नेक्स्ट मी पुन्हा मेकअप सेट करण्यासाठी यूज करत आहे स्विस ब्युटीचं हे सेटिंग स्प्रे. नंतर मी इथे पावडर कॉन्टोर यूज करत आहे. चिकबोन एरियावरती, फोरहेडवरती आणि नोज कॉन्टोर करायचं आहे आणि तुम्ही जॉलाइनसुद्धा कॉन्टोर करू शकता. गाईज, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच विचारा. देन मी ते यूज करत आहे ब्लश. पावडर ब्लश आहे, त्यामुळे कॅमेरा जास्त कॅप्चर करू शकत नाही आहे, बट हे दिसायला खूप छान आणि नॅचरल दिसतं. यानंतर हायलायटिंगसाठी मी ते यूज करत आहे Glam21ची ही पॅलेट. याच्यामध्ये खूप छान शेड्स आहेत. पिंक हायलायटर, गोल्डन हायलायटर आणि व्हाईट हायलायटर पण आहे आणि सोबतच गोल्डनचे भरपूर शेड्ससुद्धा आहेत. हे तुम्हाला हाय पॉईंट ऑफ दी चिक बोन, नोजवरती, फोरहेडवरती यूज करायचं आहे. या हायलायटरमुळे खूप नॅचरल ग्लो येतो आणि तुम्ही बघू शकता इथे गेली आहे आमच्याकडची लाईट, बट स्टील माझा मेकअप खूप नॅचरल ग्लो करत आहे आणि खूप सटलसुद्धा दिसत आहे. आणि आता आपण करणार आहे आय मेकअप. हा थोडा हेवी आय मेकअप असणार आहे, त्यामुळे याला थोडं जास्त वेळ लागणार आहे. सो आता इथे आपण सगळ्यात पहिले लावलं आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर, जेणेकरून आपले जे काय आधीचे डार्क पॅचेस होते डोळ्यावरती ते हाईड होऊन त्याच्यावरती जे आपण कलर्स अप्लाय करणार आहोत ते खूप इझिली विजिबल होणार. कन्सिलर अप्लाय केल्यानंतर ते व्यवस्थित पावडरनी सेट करून घेतले. नंतर ब्राऊन कलरचं लाईट आय शॅडो घेऊन ते माझा ट्रान्झिशन शेड म्हणून मी यूज केला आहे. सेकंड स्टेपमध्ये क्रीज लाईनवरती थोडा डार्क ब्राऊन शॅडो घेऊन तो इथे ब्लेंड केला आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये एकदम कमी ब्लॅक कलरचा आय शॅडो घेऊन माझ्या आउटर कॉर्नरमध्ये मी तो अप्लाय करून ब्लेंड करून घेतलेला आहे. नंतर माझ्या इनर कॉर्नर्समध्ये मी गोल्डन कलरचं शिमर यूज केलेला आहे. आणि आज मला थोडा शायनी आय मेकअप हवा होता म्हणून मी आईजवरती शिमर नंतर यूज करत आहे पिगमेंट्स आहेत स्विस ब्युटीचे. शिमर आणि पिगमेंट्समधला
फरक तुम्ही आता माझ्या आईजवर बघितला असेल. नंतर मी काजळ लावलं आहे. काजळला हलकंसं स्मजसुद्धा केलेलं आहे. लिप्सला बॉर्डर करण्यासाठी मी इथे लिप लायनर यूज केलेलं आहे. लिप लायनरनी पूर्ण लिप्स फिल करून घेतले. त्यानंतर मी इथे लिपस्टिक यूज केलेली आहे. आय मेकअप कंप्लीट करण्यासाठी मी इथे यूज केलेलं आहे लॅक्मेचं लायनर. लायनर लावताना तुम्हाला अगदी हलका हात ठेवून लायनर लावायचा आहे आणि एकदम बारीक बारीक स्ट्रोक देऊन तुम्हाला तुमचं आय मेकअप कंप्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर लॅशेस लावून असा हा कंप्लीट आपला लुक तयार झालेला आहे. आय होप हा तुम्हाला लुक नक्कीच आवडला असेल. हा मेकअप तुम्ही साडीवर सुद्धा करू शकता. आणि तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. आणि भेटूया लवकरच.